विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडलिका यदा तुम मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्. ज्ञानेषु भगवान् विष्णु, निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. कैलासिचा देव कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाची पाया माझे दंडवत, घडो आणि चित्त जडो नामी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग महान भगवत भक्त रुक्मिणी प्राण संजीवन
पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त देहू निवासी असलेले वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुभवजन्य प्रासादिक वाणीतला 4 चरणाचा भगवान काशी विश्वनाथांची अर्थात भगवान महादेवांची स्तुती करून काशी विश्वनाथांना पत्राच्या स्वरूपात पाठवलेला अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा. आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार पवित्र दिवस आहे. किती पवित्र दिवस आहे तर पहा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये 5 पर्वकाळ सांगितले. एक वामन जयंती, नृसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि महाशिवरात्र हे 5 पर्वकाळ सांगितले. त्यातील आजचा एक पर्वकाळ तो म्हणजे महाशिवरात्र. आणि या शिवरात्रीच्या महापर्वकाळाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून भगवान कपालेश्वरांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान श्री गुरुवर्य नानांच्या आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा भक्ती उत्सव, एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि आजच्या या दिवसाची सेवा आदरणीय नानांनी मोठ्या हक्काने आग्रहाने माझ्या गळ्यात घातली. तसं कोण झालं, नानांनी मला फोन केला तेव्हा मी कीर्तन करायला म्हटलं नाना तुम्ही कीर्तन करा. पण नाना म्हटले म्हणजे आमचं चेंडू पळी सारखं चालू होतं. मी इकडून बॉल टाकायचा, नानांनी तिकडून तो टोलवायचा. अशी नानांनी मोठ्या हक्काने ही सेवा माझ्या गळ्यात घातली आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज काहीतरी 2 वेडेवाकडे शब्द बोलतोय आम्ही. आज पवित्र पर्वकाळ आहे तो म्हणजे शिवरात्र. कार्यक्रमासाठी उपस्थिती विशेष ज्यांची उपस्थिती आहे श्री गुरुवर्य नाना तर आहेतच, त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण गुरुवर्य पंडित महाराज पैठणकर बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. त्याचप्रमाणे नाना डोंगरगावकर नाना उपस्थित आहेत. आदरणीय रात्रीचे अण्णा उपस्थित आहेत. आदी करून सकल गावातून आलेले, पंचक्रोशीतून आलेले भगवान कपालेश्वरांवर श्री गुरुवर्य नानांवरती प्रेम करणारे सगळे भाविक उपस्थित राहिलेत. बहुश्रुत भक्तिमती माता आहेत, पुरुष वर्ग आहेत, टाळकरी मंडळी आहे, संस्थेतील सगळी गुरुबंधू मंडळी सगळ्यांचे चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. मुख्य श्रोता भगवान कपालेश्वरांच्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. आपल्या शास्त्रामध्ये काही उपवास सांगितले. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात उपवास करावे. कोणते कोणते? एकादशी व्रत, सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. त्यांची काय गती होईल तुकोबाराय म्हणतात मी सांगू शकत नाही. एकादशी करावी, सोमवार करावा, पुन्हा हे जे 5 पर्वकाळ सांगितले ते पर्वकाळ उपवास करावा. महाशिवरात्रीचा उपवास देखील करावा. कसा करावा? आता काही जण फराळ खातात, काही काहीच खात नाही. आता परभणीकडचे काही वारकरी आहेत ते फराळात आपलं कोथिंबीर टाकलेली खात नाही, म्हणजे असे काही ठिकाणी जिरं टाकलेलं खात नाही. आता आमचे श्याम महाराज सांगत होते नाना आमच्याकडे जिरं चालत नाही. नाना म्हणे एवढी बगर चालते, मग एवढं एवढं जिरं चालत नाही का? असे काही उपवास करतात. आजचा पवित्र पर्वकाळ आज सगळ्यांनी उपवास करावा, केलाच पाहिजे. पर्वकाळावरती विशेष साधना करावी, उपवास करावा, त्याचं अनंत पटीने फळ मिळतं. तो आज पर्वकाळ आहे आणि त्या पर्वकाळाच्या निमित्ताने काहीतरी भगवान कपालेश्वरांची सेवा घडावी म्हणून आजचा अभंग सेवेकरता निवडलाय. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून काशी विश्वनाथांना पत्र लिहितायत. पत्र त्यांची स्तुती करून पत्र लिहितायत. आता पत्र लिहिण्याचा काळ जर आपण बघितला तर जुन्या काळात पत्र पाठवायचे. आता जुना काळ म्हणजे काय? सहज नानांना विचारलं, म्हटलं नाना जुना काळ म्हणजे काय हो? नाना म्हटले भाऊ जेव्हा लोक घरीच जन्माला यायचे आणि घरीच मरायचे तो जुना काळ. जुना काळ अशा जुन्या काळात पत्र पाठवायचे, पत्र व्यवहार असायचे पूर्वी. पण अलीकडे आता मोबाईल झाला, व्हॉट्सअप झाला, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, त्यामुळे पत्र व्यवहार थांबलाय. पत्र व्यवहार आता सध्या कमी झालाय, चालू आहे, म्हणजे पोस्टमन सुद्धा आहेत, पत्र व्यवहार चालू आहे पण कमी प्रमाणात आहे. पूर्वी आता कीर्तनकारांना तारखा जरी द्यायच्या म्हटल्या तरी पत्र पाठवले जायचे, पण अलीकडे फोन निघाले म्हणून पत्र व्यवहार कमी झाले.
तर जगद्गुरु तुकोबाराय काशी विश्वनाथांना पत्र लिहितायत. पत्र प्रसंग असा घडला, काही भाविक काशीच्या दर्शनासाठी निघाले. मग सहज जगद्गुरु तुकोबारायांना म्हटले, महाराज काशी दर्शनासाठी चाललो, येता का? तुकोबाराय म्हटले, नाही नाही. का? पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थव्रत. आमच्या घरी पंढरीची वारी आहे आणि आमची अनंत पिढ्यांची परंपरा आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. आम्ही दुसरीकडे जाणार नाही. पण बाबा हो, तुम्ही चाललायत ना, मग असं करा, मी काही पत्र देतो, पत्र काही अभंग देतो, ते पत्र तुम्ही घेऊन जा. मग जगद्गुरु तुकोबारायांनी पहिलं पत्र लिहिलं ते भागीरथी मातेला. परिसव माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवितसे, भागीरथी महादोष निवारणी, सकळ जननी तीर्थांची. हे भागीरथी मातेला पत्र लिहिलंय. ते पत्र भाविकांजवळ दिलं आणि सांगितलं, हे पत्र घ्या आणि हे पत्र भागीरथी मातेला द्या. पहिलं पत्र दिलं भागीरथी मातेला. तुकोबारायांनी दुसरं पत्र लिहिलं ते गयेला, की पिंड पदावरी दिला आपुलिये करी, आपुलिये करी माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण, माझे झाले गयावर्जन. हे दुसरं पत्र लिहिलं गयेला आणि तिसरं पत्र लिहिलं काशी विश्वनाथांना, तो आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल. पण का हो, जगद्गुरु तुकोबारायांचा जर संत वाङ्मयाचा, तुकोबारायांच्या वाङ्मयाचा जर आपण विचार करू गेलो तर जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात की अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासोनिया, नेमिलिया चित्ता पासोनिया, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग असे म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय की अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासून या, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय. नवे नवे एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा आम्हा विष्णुदास एकविध भाव नमनो या देव. आणि कांसी तुकोबाराय पुढे जाऊन असं सुद्धा म्हणतात, देवा शतखंड माझी होईल रसना, जर या वचना पालटे मी, देवा जर या वचनाला पालटलो तर माझ्या जीवेचे 100 तुकडे होतील, 100 शतखंड माझी होईल रसना. असे म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय इतके एकनिष्ठ असणारे तुकोबाराय म्हणतात, आम्ही भगवान पंढरीच्या परमात्म्याशी किती एकनिष्ठ आहोत माहितीये? किती एकनिष्ठ अहो, पतिव्रतेला जसा नवरा आवडतो पतिव्रते जैसा अवतार प्रमाण. महाराज म्हणतात, आम्हा नारायण तैशापरी, आम्हाला तसा भगवान परमात्मा आवडतो. किती भगवान परमात्मा आवडतो तर सर्व भावी लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशापरी. लोभी माणसाला धन किती आवडतं. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात, जे एकोत्तरीयाचे वाढी, जळती आगी घाली ती उडी, ती अनायासे सोबडी सांडी ती केवी. 1 रुपयासाठी म्हटले जळत्या आगीत उडी टाकतील पण 1 रुपया सोडणार नाही. याला म्हणावं कंजूस मनुष्य. कंजूस अर्थात नानांच्या भाषेत सांगायचं गेलं काही जण मक्खी चूज असतात, म्हणजे तुपात माशी पडली, तुपात जाऊ द्या, कढीत जरी पडली तरी ती माशी घेणार, अशी चोखणार आणि मग फेकणार. आता हा ते पण सांगतो नाना, आता कढी तुमच्या घरची राहिली म्हणजे फेकून द्यायला पाहिजे. मंदिरातली कढी राहिली मग अशी केलीच पाहिजे माशी. कढी त्याच्याकरता मंदिरातली पाहिजे. ते सुख तुम्हाला नाही माहिती, आम्हाला विचारा. इतके कंजूस माणसं आहेत. मग जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, तेच त्या लोभी माणसाला जसं धन आवडतं तसा आम्हाला भगवान परमात्मा आवडतो. म्हणजे पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ असणारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून काशी विश्वनाथांची म्हणजे भगवान महादेवांची स्तुती करतात तरी कशी. विठ्ठल विठ्ठल.
वारकरी संप्रदाय म्हटला की वारकरी संप्रदाय हा हरिहर ऐक्य मानणारा आहे. म्हणजे हरी आणि हर अर्थात भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यात भेद नाहीये. हे दोघे एकच आहेत. यथा शिवमय विष्णू तथा विष्णुमय शिवा. शिव म्हटलं नवे नवे शिवाचं स्मरण केलं की विष्णूचं स्मरण आलंच. एवढंच नाही, काही लोक इतका भेद मानतात. किती भेद मानतात, किती द्वैत मानतात. प्रसंग असा घडला, एका शैवाची मुलगी म्हणजे भगवान शिवजींची आराधना करणाऱ्याची मुलगी वैष्णवाच्या घरी दिली. म्हणजे भगवान विष्णूंची उपासना करणाऱ्याच्या घरात सून म्हणून दिली. पण घडलं असं, एके दिवशी सकाळी सकाळी सुनबाई अंगण सारवत होती. सासरे बुवा उठले आणि सासरे बुवांनी दारातूनच आवाज दिला. म्हटले, सुनबाई खबरदार, जर आडवं साराल तर. सारवतात असंच ना, जर आडवं साराल तर खबरदार. ती तुझ्या मायरची रीत आहे. काय, तुझे वडील आहेत आडव्या भस्मावाले, आम्ही उभ्या चंदनवाले, आडवं सारायचं नाही. सुनबाईनं कसं तरी उभ्यानं सारवलं. सारवणं आवरलं, तितक्यात सासरे बुवा दात घासायला लागले. आता पूर्वीचा काळ काय ब्रश होते का, मग बोटाने दात घासायला लागले. सुनबाई धावली, सासरे बुवाचा हात पकडला. म्हटले, मामा खबरदार, जर आडवे दात घासाल तर. कशा करता चाललंय बाबा हो, तुकोबाराय वर्णन करतात त्यांच्यात भेद नाही म्हणून तुम्ही नाही नका. हरिहरा भेद नाही, तुम्ही नका करू वाद. तुम्ही वाद करू नका. पण लोक वाद करतातच. जर एखादा वैष्णव म्हणजे उभा चंदन लावणारा जर दुकानात गेला आणि त्याला जर हरभरे हवे असतील, तो हरभऱ्याच्या गोणीवरती हात ठेवतो आणि सांगतो, दादा 1 किलो विष्णू बरे द्या. हरभरे म्हणत नाही का, त्याच्यात हर शब्द येईल ना. एखादा जर शिंपीकडे गेला, शिंप्याला सांगतो, दादा हे कापड घ्या आणि याला माझ्या मापाचा दोरा घाला. पण शिव म्हणत नाही. इतके कट्टर आहेत बाबा हो. त्यांच्यात वाद नाहीये, तुम्ही वाद करू नका. त्यांच्यात भेद नाही, ती एकच आहेत. नवे नवे विश्वमाऊली ज्ञानोबाराय हरिपाठात सुद्धा असं सांगतात की भगवान शिवजींचा मंत्र हा हर नाहीये. मग हरी 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 हरी
माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात की हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणत तिजे वाचा तया मोक्ष. पुढे जाऊन असं सुद्धा सांगतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप. आणि त्यांच्या बाबतीत जर आपण विचार करू गेलो तर महाराज वर्णन करतात भजन करी महादेव ओ हा राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव सदाशिव भजन करी महादेव महादेव. त्यांच्यात भेद नाहीये म्हणून बाबा हो तुम्ही वाद करू नका. मग त्यांच्यात भेद नाहीये म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून काशी विश्वनाथांची स्तुती करतायत. पण का हो या भगवान शिवजींची भगवान महादेवांची या पुराण पुरुषाची स्तुती फक्त जगद्गुरु तुकोबारायच करतात का? तर नाही नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात की ओम नमो शिवा आदी कावडी दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सुद्धा स्तुती करतात. एवढंच नाही नरहरी महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. नरहरी महाराज सुद्धा वर्णन करतात. सगळ्या संतांनी वर्णन केलंय. एवढंच नाही गोस्वामी तुलसीदास सुद्धा एके ठिकाणी वर्णन करतात नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं आकाशमाकाशवासं भजेहं निराकारं ओंकारं मूलं तुरीयं ज्ञानबोधितमीशं करालं महाकाल कालं कृपालं गुणागार संसारकारं तुषाराद्रि संकाश गौरं गभीरं मनोभूतकोटि प्रभासी ब्रह्मौलि कल्लोलि निचारुगंगारसत्पालकालेन्दु कण्ठे चलकुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दया मृगाधीश चर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजा प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं अखण्डं भजं भानुकोटि त्रयशूल निर्मूलनं शूलपाणिं भजेऽहं भवानीं पतिं भावगम्यं कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् पुराणात् पादारविन्दं भजन्ति लोके परे न तावत् सुखं शान्ति संतापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूतानि न जानामि योगं जपं नैव पूजां तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्मदुःखो व्यतातप्यमानं प्रभो पाहि आपन्नमामि शम्भो रुद्राक्ष
रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषे ये पठन्ति नरा भक्त्या येषां शम्भो प्रसीदति इति श्री गोस्वामी तुलसीदास कृतं श्री रुद्राष्टकं संपूर्णं. गोस्वामी तुलसीदास सुद्धा या पुराण पुरुषाचं वर्णन करतात. फक्त गोस्वामी तुलसीदास करतात का? नाही नाही, अजून पुढे वर्णन सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्रेतायुगातला रावण सुद्धा भगवान शिवजींचं वर्णन करतो, स्तुती करतो. कोणता रावण? जो रावण सीता स्वयंवरात गेला, धनुष्य उचलला पण प्रत्यंच्या लावता आली नाही. मग धनुष्य छातीवरती घेऊन पडला, 2 बरगड्या मोडल्या आणि घरीच बसला. तो रावण सुद्धा भगवान शिवजींची स्तुती करताना वर्णन करतो. कसं वर्णन करतो? सगळ्यांनी शांत चित्ताने ऐका. जटाटवी गलज्जल प्रवाह कावितस्थले कलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिका चकार चंड तांडवं तनोतु नशिव शिव जटाकटाह संभ्रम ब्रह्मण्यनिं पणिर्झरी विलोल वीजि वल्लरी विराजमान कोदणी तगद्गगं तगद्गलल्लाट मट्टपावनि किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं राधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानस कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापति क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत्फणा मणिप्रभ कदम्ब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूम मदान्ध सिंधुर स्फुरत्वगत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं विवर्तु भूतभर्तरि सहस्रलोचन प्रभुत्य शेषलेख शेखर प्रसून धूले धोरणी विदुसरांग्रि पीठ भुजंग राजमालया निबद्ध जाट जोटक श्री ऐचिराय जायतां चकोर बंधु शेखर ललाट चत्वरज्ज्वल धनंजय स्फुलिंगभा निपीत पंचसायकं नमन्निलिम्पणायकं सुधामयुगलेखया शेखरं महाकपालि संपदेशरो जटालमस्तुन कराल काल पट्टिका गद्गद्गज्ज्वल धनंजयावती कृत प्रचंड पंचसायक धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मेघ मंडली निरुद्ध दुर्धर स्फुरत् कुहुणी शीति नेतमा प्रबंध बद्ध कंद निलिंपनिर्धरी धरस्तुनौतु वृत्ति सिंधुर कलानिधान बंधुर स्त्रियं जगद्दुरंदर फुल्लनील पंकज प्रपंच कालिम प्रभा वलंबिकंठ कंदले उची प्रबंध कंदन स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मकच्छिदं गजच्छिदांद कच्छिदं तमंत कच्छिदं बले अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुर स्मरांतकं पुरांतकं भवांतकं मकांतकं गजांतकांतकांतकं तमंतकांतकं बले जयत्वद प्रबिंब्रम प्रमद्भुजंग वस्वस विनिर्गमक्रम स्फुरत्कराल काल व्यवाट धिमित 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 ध्वनि मृदंग तुंग मंगल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव त्रिशद्विचित्र कल्पय भुजंग सुरद्विपक्ष पक्षयो तृणारविंद चक्षुषो प्रजामयी महेन्द्रयो समप्रवृत्ति कदा सदा शिवं भजामि कदा निलिम्पनिर्झरी निकुञ्ज कोठरे वसन् विमुक्त दुर्मते सदा शिरस्तमञ्जलिं वा विलोल लोल लोचनो ललाम बाल लग्नक निवेदि मन्त्रमुच्चरन् कदा सुखिं भवामि इमं हि नित्यमेव मुक्तमत्तमोत्तमस्तमं पठन् स्वरन् रोन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाश्रयादिनान्यथागतं विमोहनं यदेनां सुशङ्करस्य चित्तम् पूजावसान समये दशवक्त्र गीतं य शंभु पूजन परं पठति प्रदोषे तस्य स्थिरामृत गजेन्द्र तुरंगयुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शंभो इति श्री रावण कृतं शिवतांडव स्तोत्रं संपूर्णं. विठ्ठल विठ्ठल. हे स्तोत्र ऐकून
कदाचित तुम्हाला किती आनंद झाला असेल सांगता येणार नाही, पण भगवान कपालेश्वरांना आणि गुरुवर्य नानांना आनंद झाल्याशिवाय राहिला. का तर ही त्यांच्या सान्निध्यात त्यांच्या मुखातून ऐकलेली अक्षर आहेत. या पुराण पुरुषाचं वर्णन सगळेच जण करतायत. अजून कोण कोण करताय? अहो, आपल्या वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही विश्वनाथ नाथ, तुम्ही विश्वनाथ नाथ, कृपा कराल ते थोडी थोडी, कृपा कराल ते थोडी थोडी. रंग मीरानाथ, रंग मीरानाथ, कृपा कराल ते थोडी थोडी. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा स्तुती करतात की देवा तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. पहा, आता पत्र लिहायचं म्हटलं की पत्रात सर्वप्रथम मायना लिहावा लागतो. की समजा आजोबांना तर तीर्थस्वरूप बाबा असं वरती लिहावं लागतं. तसं जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. देवा तुम्ही विश्वनाथ, तुम्ही कोण आहात? विश्वनाथ आहात. विश्वनाथ, नाथ म्हणजे मालक, पती, धनी. तुम्ही धनी आहात, मालक आहात, विश्वाचे नाथ आहात. आता नाथ या शब्दाचा जर आपण विचार केला तर नाथ म्हणजे, नाथ या शब्दाची संधी करा, शब्द फोडा, काय होतं? न अथ. बरोबर? नाथ, नाथ वेगळी, बैलाला असते ती व्यसन, ती नाथ वेगळी, आणि हे नाथ वेगळं. न अथ, अथ म्हणजे काय? सुरुवात. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सांगत असताना आपण म्हणतो का हो, तो घडलेला किस्सा पूर्ण सांगितला का तुम्ही? म्हटले हो हो पूर्ण सांगितला. सगळा सांगितला? अहो, अथ पासून इतीपर्यंत सांगितला, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितला. मग अथ म्हणजे काय? सुरुवात. सुरुवात. मग न अथ, ज्याला सुरुवातच नाही असे नाथ. असे तुम्ही विश्वाचे नाथ आहात. भगवान शिवजींचा जर आपण विचार करू गेलो तर सुरुवातच नाही. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची वारी करणारे पहिले वारकरी कोण आहेत? भगवान शिव आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महादेव पहिले वारकरी आहेत. मग विचार करा, आपल्या संप्रदायाची वारी करणारे पहिले वारकरी जर अनादी आहेत, ज्यांची सुरुवातच माहित नाही, या अर्थावरून आपला संप्रदाय किती अनादी आहे या संप्रदायाचा आपण विचार करू शकतो.
भगवान शिवजींना सुरुवातच नाही. प्रसंग असा घडला, भगवान शिवजी लग्नासाठी गेले. आता लग्नासाठी आपल्याकडे जात असताना सोबत एक जण घेऊन जातात, त्याला काय म्हणतात, नवरदेवाच्या सोबत जो जातो त्याला कलोरा म्हणतात. नाना आपल्याकडे काल्याला जे महाराज होते किशोर महाराज खरात, त्यांनी सांगितलं होतं आमच्याकडे लांडगा म्हणतात. लांडगा भागा भागात वेगळं, काही भागात कोल्हा म्हणत असतील, काही भागात वाघ म्हणत असतील. आपल्याला काय करायचंय, आपल्या भागात काय म्हणतात, कलोरा. कलोरा. तर तो कलोरा म्हणून नारद महर्षींना घेऊन गेले, पूजेसाठी बसलेत. भटजी बुवांनी सांगितलं, म्हटले देवा तुमच्या 3 पिढ्यांचं नाव घ्या, मागच्या 3 पिढ्यांचं. आता भगवान शिवजी मनात विचार करतात, अरे आपल्याला पिढ्याच नाही, नाव काय घ्यायचं. पण आता नारद महर्षी म्हणे देवा असं करा, बापाचं नाव विरंची घेऊन टाका. म्हटले विरंची, मी त्यांचं नाव घेऊ. नारद महर्षी म्हटले बाप म्हटल्यावर काय बाप होतो का, घेऊन टाका. बरं बाबा विरंची घे. आता आजोबांचं घ्या. नारद महर्षीकडे पुन्हा भगवान शिवजींनी पाहिलं, आता कोणाचं घेऊ. नारद महर्षी म्हटले असं करा, विष्णूचं घेऊन टाका. घेतलं विष्णू. म्हणे आता असं करा, त्यांच्या वडिलांचं घ्या, 3 पिढ्यांचं घ्यायचंय ना, त्यांच्या वडिलांचं घ्या. पुन्हा शिवजी नारद महर्षींकडे पाहतात. नारद महर्षी म्हटले देवा 2च नावं वेटिंगला होते, आता पुढचं तुम्ही पहा. आपल्याकडे 2च नाव होते. भटजी बुवा म्हणतात घ्या पटकन नाव घ्या, तुमच्या वडिलांचं घेतलं, आजोबांचं घेतलं, पुढचं नाव घ्या. भगवान शिवजी म्हटले भाऊ हे जे 2 घेतले ना, या 2घांचा बाप मी. अरे अनादी आहे तो. भगवान शिवजींना सुरुवातच नाही. असे देवा तुम्ही कोण आहात, नाथ आहात, नाहात, विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. आणि तुकोबारा वर्णन करतात देवा दीन रंक, मी अनाथ. देवा मी कसा आहे, दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. पहा जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी स्वतःला दीन म्हणतात, रंक म्हणतात, अनाथ म्हणतात. पण जगद्गुरु तुकोबारा दीन रंक आणि अनाथ आहेत का. तर आता त्यांच्या वाङ्मयाचा थोडा विचार करू. दीन म्हणजे काय, जो इंद्रियांच्या अधीन आहे. इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणे. मग तुकोबाराय काय इंद्रियांचे दिने आहेत, दीन आहेत तुकोबाराय नाही. नाही महाराज वर्णन करतात इंद्रियांचे धनी आम्ही आम्ही इंद्रियांचे धनी, आम्ही झालो गोसावे, आम्ही इंद्रियांचे धनी आहोत, मालक आहोत. मग इंद्रियांचे मालक असणारे जगद्गुरु तुकोबारा येथे दीन शब्द वापरतात. आहेत तर धनी पण म्हणतात दीन. देवा मी कोण आहे, मी दीन आहे. पुढचा शब्द वापरतात देवा मी रंक आहे, रंक. जगद्गुरु तुकोबारा रंक आहेत. रंकच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे, राजा. राजा. तुकोबारा रंक आहेत का. तुकोबाराय वर्णन करतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, आम्ही त्रैलोक्याचे राजे आहोत. मग त्रैलोक्याचे राजे असणारे जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी स्वतःला रंक म्हणतायत. फक्त रंक म्हणत नाहीये देवा मी अनाथ आहे, अनाथ. आता अनाथ आणि नाथ. नाथ म्हणजे सुरुवातीला सांगितलं काय, न अथ, ज्याची सुरुवातच नाही ते नाथ. आणि इकडे म्हणतात देवा मी कोण आहे, अनाथ. अनाथ. मग आता अनाथ म्हणजे काय, ज्याची सुरुवात आहे. हा अनाथ शब्दाचा दुसरा अर्थ पण होऊ शकतो. आपल्याकडे आधार नाही कोणी, माझं बापना माय, त्याला म्हणतात अनाथ आहे. पण
इथं जर विचार करू गेलो तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात नाथ. नाथ म्हणजे काय? न अथ, ज्याला सुरुवात नाही तो नाथ. आणि एकीकडे म्हणतात अनाथ, म्हणजे ज्याला सुरुवात आहे तो. मग एकीकडे तुकोबाराय म्हणतात अनाथ, स्वतःला म्हणतात मी अनाथ आहे. आणि तुकोबाराई एका अभंगात असं म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, ब्रह्मदेव आमच्यापासून झाला असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय येथे स्वतःला अनाथ म्हणतायत. मग तुकोबाराय दीन आहेत का? तुकोबाराय रंक आहेत का? तुकोबाराय अनाथ आहेत का? तर पहा, तुकोबाराय दीन रंक अनाथ नाहीयेत. पण तुकोबारायांची ही भगवान शिवजींपुढे, भगवान काशी विश्वनाथांच्या पुढे असलेली नम्रता आहे. विठ्ठल विठ्ठल. आता नम्रता कोणाला म्हणावं? नम्रता एखाद्या मुलीचं सुद्धा नाव असतं. नम्रता कोणाला म्हणावं? पंचपक्वान्नाचं जेवण असावं. पंचपक्वान्नाचं ताट भरून पडलेलं आहे, पंक्ती बसले, ताट भरून सगळे मिष्टान्न आहेत. आणि पंगत मालक पंक्तीमधून फिरतो आणि म्हणतो घ्या गरीबाची चटणी भाकरी गोड करून. काय म्हणतो? घ्या गरीबाची चटणी भाकरी गोड करून. याला म्हणावी नम्रता. नाहीतर चटणी भाकरच असावी. चैत्र वैशाख महिन्याचे उन्हाळ्याचे दिवस, उन्हात पंक्ती बसलेल्या, मिरचीचा ठेसा असावा, अगदी तिखट, थोडक्यात अवसान येणारा तिखट ठेसा असावा, पाणी नसावं प्यायला, वरून ऊन लागतंय आणि पंगत मालक त्या पंक्तीमधून फिरतोय. मंडळी घ्या गरीबाची चटणी भाकरी गोड करून. आता चटणी भाकरी गोड करायला आहे चटणी भाकरी, ती काय गोड करायची? नम्रता कशाला म्हणावी? पंचपक्वान्नाचं ताट भरलेलं असावं आणि मग म्हणावं की घ्या गरीबाची चटणी भाकरी गोड करून. तसं तुकोबाराय येथे नम्रता दाखवतात. तुकोबाराय दीन नाहीयेत, रंक नाहीयेत, अनाथ सुद्धा नाहीयेत. पण तुकोबाराय येथे वर्णन करतात की देवा मी कसा आहे? दीन रंक मी अनाथ. याला म्हणावी नम्रता. विठ्ठल विठ्ठल. पत्राचा मायना सांगितला. आता जगद्गुरु तुकोबाराय काशी विश्वनाथांपुढे पत्राचा विषय मांडतात. ते अभंगाचं दुसरं. कृपा कराल ते थोडे, 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 कृपा कराल थोडे पाया पडिलो ते थोडे पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो कृपा करा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. तुकोबाराय येथे वर्णन करतात देवा काय करा? तर दीन अनाथावरती तुम्ही कृपा करा. कृपा कृपा कराल ते थोडी. जगद्गुरु तुकोबाराय भगवान शिवजींकडून कृपेची अभिलाषा करतायत, कृपा मागतायत की देवा तुम्ही माझ्यावरती कृपा करा आणि मी तुमच्या चरणी बराडी. तुकोबाराय बराडी शब्द वापरतात. बराडी. आता बराडी म्हणजे काय? आपल्याकडे ऐराणीत एक शब्द आहे. एखादा माणूस जेवणाला बसला आणि आपल्या भाषेत तू जाय मी, तू जाय मी, धर गोळा दाब नळा. आपण काय म्हणतो? काय बराडी आहे हो.
आपल्या ऐराणीत बराडे लय हो. एखादा माणूस खाण्यावरती ताव मारतो, आपण त्याला बराडी म्हणतो, तसं तुकोबाराय म्हणतात देवा तुमचा पाया पडण्याकरता मी तसाच आहे. कसा? बराडी आहे मी, बराडी. आणि देवा जर तुम्हाला असं वाटत असेल की जगद्गुरु तुकोबारायांची ही मागणी फारच कमी आहे, की कृपा करायला, मला माहितीये तुमच्याजवळ काहीच कमी नाहीये, म्हणजे मला माहितीये तुमचा मुलगा कोण आहे. गणपती बाप्पा सारखा तुमचा मुलगा आहे. गणपती बाप्पांचं जर आपण वर्णन बघितलं तर सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी, मग पूर्वी प्रेम कृपा जयाचे. हा नुरवी शब्द इकडे टाकायचा, तेव्हा संगती लागते. नाहीतर सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची म्हणजे काय? जो आपल्या घरी विघ्नाची वार्ता आणतो तो वार्ता विघ्नाची नुरवी. पुढे अजून गणपती बाप्पांच्या आरतीमध्ये असं आलंय की लंबोदर पितांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. आता बरेच जण फळीवर म्हणतात बरं का. फळीवर वंदना वाट पाहायचंच ना. सरळ सोंड वक्रतुंड काय आहे? त्रिनयना. आरती कोणाची? गणपती बाप्पांची. आणि येथे त्रिनयना शब्द वापरतात. आता त्रिनयना म्हणजे 3 डोळे. 3 डोळे कोणाला आहेत? भगवान शिवजींना. मग जर महादेवांना 3 डोळे आहेत तर इथं गणपती बाप्पांना त्रिनयना का म्हटले? याचं कारण सुद्धा सांगतो. मोरगावचा जो गणपती आहे मोरेश्वर, त्या मयुरेश्वर, त्या गणपतीला पहा 3 डोळे आहेत. आणि ती आरती मयुरेश्वर गणपतीकडे पाहून लिहिलेली आहे, म्हणून त्रिनयना असा शब्द वापरलाय. मग देवा तुमचा जो मुलगा आहे त्याच्याकडे काहीच कमी नाहीये, म्हणजे जो सुख उत्पन्न करतो, दुःखाचं हरण करतो. अजून तुमच्या मित्राच्या बाबतीत जर विचार केला, तुमचा मित्र कुबेर आहे. कुबेराकडे काही कमी संपत्ती आहे? असं म्हणतात कुबेराकडे 9 निधी संपत्ती आहे. किती? चिधी नाही, निधी. निधी म्हणजे काय? आता निधी म्हणजे मलाही माहित नाही, पण निधीचा विचार सांगतोच. त्याच्या 9 निधीपैकी पाव संपत्ती म्हणजे एकातला 4था भाग, तो 4थ्या भागातली पाव संपत्ती रावणाची लंका. जेवढं सोनं वापरले ती पाव निधी. आणि पाव निधी संपत्ती संपूर्ण जगतात आहे. म्हणजे आता कुबेराकडे किती? 8.5 निधी धन आहे. आता 8.5 निधीचा विचार तुम्ही घरी लावून घ्या. नुसती रावणाकडेच कोटी गरज येते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढी सगळी संपत्ती रावणाकडे, ती फक्त किती आहे? पाव निधी संपत्ती आहे. याच्यावरून तुम्ही 8.5 निधीचा विचार घरी करून घ्या. मग देवा एवढं सगळं तुमच्याकडे आहे, मला माहितीये तुमच्याकडे काहीच कमी नाहीये. अभंगाचं 3रं चरण. आयवणे तुम्हा पारी,
तुकोबारा सांगतात देवा मला माहितीये तुमच्याजवळ कशाचीच कमी नाहीये. काय होणे तुम्हापाशी तुमच्याजवळ कसलीच कमी नाहीये. पण मी मात्र थोड्याने संतुष्ट होणार आहे. मी तो अल्पची संतोषी. आणि माणसाने फार काय मागू नये. थोड्या थोड्या गोष्टीवरून सुखी व्हावं. दुःखी फक्त थोड्या थोड्या गोष्टीवरून व्हावं. आपलं उलट आहे. काय सुखी होण्यासाठी आपल्याला फार लागतं. पण दुःखी होण्याकरता अगदी छोटस कारण पुरेस आहे. अगदी छोटं कारण. कशाप्रमाणे पहा. एक गोड भाव सांगतो. राम होणं सोपं आहे. राम होणं सोपं आहे. एक बाणी एक वचनी एक पत्नी. राम होणं सोपं आहे. पण राम व्हायला कोणाला आवडतं का? नाही. आणि कृष्ण होणं अवघड नाही. शक्यच नाही. गिरी गोवर्धन येणे उचलिला आणि तुमचे गोणी नुचलावे. कृष्ण होणं शक्य आहे का? पण सगळ्यांना कृष्ण व्हायचंय. तसा जर विचार करू गेलो तर सुखी होण्याकरता जर विचार केला. सुखी होण्याकरता आपल्याला फार लागतं. आणि दुःखी होण्याकरता अगदी छोटस कारण पुरेस आहे. तुकोबारा म्हणतात देवा मला फार काही नको. मी थोड्याने संतुष्ट होणार आहे. मी तो अल्पची संतोषी. म्हणून देवा कृपा करा. कृपा काय कृपा करा मग लेकरावरती. तर महाराज वर्णन करतात देवा मला प्रेमरूपी भातुके म्हणजेच खाऊ पाठवा. अभंगाचं शेवट. कामने देवा कामने देवा देवा
माया परी योग राणे कृपा तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. सगळ्यांनी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वरती हात करा. अगदी सरळ अगदी सरळ. हरी विठोबा रखुमाई Kumari